प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस सरकार यांनी पनवेलकरांना एक मोठी आणि दिलासादायक भेट दिली आहे. आजपासून पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स दरम्यान वातानुकूलित उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली असून पहिली AC लोकल आज सकाळी धावली. हार्बर मार्गावर सुरू झालेल्या या AC लोकल सेवेने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. आत्तापर्यंत गर्दी, उकाडा आणि असुविधांमध्ये प्रवास करणाऱ्या पनवेल, खारघर, मानसरोवर, बेलापूर, वाशी, चेंबूर, कुर्ला आदी भागातील प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. या AC लोकलमध्ये आधुनिक सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था, स्वच्छता, CCTV, स्वयंचलित दरवाजे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवासी स्नेही करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. येत्या काळात अशाच आणखी AC लोकल सेवा वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरू झालेली पनवेल CSMT AC लोकल सेवा ही पनवेलकरांसाठी एक ऐतिहासिक आणि स्वागतार्ह भेट ठरली असून प्रवाशांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.